नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जिथे आम्ही आता चाललोय महाराष्ट्राची राजधानी येथे रायगडावर. आणि माझ्यासोबत आहे मनवित, त्याची आई आणि आमच्या घरातील एक नवीन सदस्य सोनू. शाळेचं नाव काय रे? रितेश पाटील. हे पण घ्यावं लागेल ना ब्लॉग मध्ये. तो शाळेतलं नाव काय रे? रितेश पाटील. BSc शिक्षण झालेलं आहे याचं. आणि आम्ही लग्नासाठी आता मुलगी बघतोय. जर तुमच्या माहितीमध्ये कोणी पोरगी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. बँकेत काम करतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि आम्ही आता चाललोय, जस्ट निघालोय आम्ही आता. आणि काही ट्रॅफिक वगैरे तर काही लागले नाही आम्हाला, थोडीफार होती बट चलत आहे. मुंबई आहे आणि आम्ही आता जाऊ राहिलोय. आणि आम्ही आता तिकडे पोहोचल्यानंतर सांगतो मग मध्ये कसं काय होतं ते. तर मग तुम्ही रितेश पाटील, तुम्ही काय सांगणार आमच्या नवीन ब्लॉग बद्दल? काय बोलू तुमच्या नवीन ब्लॉग बद्दल? मी काहीतरी बोला. म्हणजे आता कसं आहे, नवीन ब्लॉग चालू केला बा, काहीतरी करत राहावं माणसाने जीवनामध्ये, काहीतरी नवीन गोष्टी शिकत राहावं याचा उद्देशाने आम्ही हा नवीन चॅनल चालू केलं होतं. तर काय बोलणार तुम्ही? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये येऊन? ब्लॉग मध्ये येऊन फायदा काय? ब्लॉगच पोस्ट होत नाही तुमची. ब्लॉग पोस्ट होणार आहे ना आता. म्हणजे एडिटिंग चालू आहे. पहिला जो ब्लॉग शूट केला होता मित्रांनो, तो आता त्याची प्रोसेस चालू आहे, एडिटिंग चालू आहे. तर तो लवकरच पोस्ट होईल. आणि हे सगळं जे होतंय ना हे कट होणार आहे. ठीक आहे, ह्याच्यातले फक्त मेन मुद्दे आम्ही तिथे घेणार आहे. सो बघा तुम्ही. आता आम्ही जसं निघालोय तर सांगतो तुम्हाला, पुढे अपडेट देतो काय कसं आहे. तर गाईज निघालोय आम्ही. आणि आता हायवे तर पूर्ण खाली आहे. आणि मस्त नो टेन्शनमध्ये रितेश ड्रायव्हिंग करतोय. मला सुट्टी भेटलेली आहे. सुट्टी भेटली नाही, अजून घेतली पण नाही. आणि चाललोय आता. तसं आम्हाला सकाळी निघायचं होतं अर्ली मॉर्निंगला 5:30-6ला. बट आमच्या मॅडम आहेत ते खूप आळशी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालंय. फक्त 9 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय. पण मेन हे की आम्ही निघालोय. ॲक्च्युली आमचा जो प्लॅन होता ना तो कालचा होता, म्हणजे संडेचा होता. आज मंडेला आम्ही शूट करतोय. एक दिवस लेट झालो डायरेक्ट. हा, आणि आम्ही पूर्ण आमच्या मॅडमच्या आळसमुळे आम्ही इतकं लेट झालो की डायरेक्ट पूर्ण एक दिवस लेट झालेला आहे. पण असो, त्या मॅडमांमुळे काय होईना, पण जातोय आम्ही आता. पोहोचल्यावर सांगतो. मॅडम तुम्ही काय बोलणार आमच्या नवीन ब्लॉग मध्ये? तुमच्यामुळे एवढं लेट झालंय तर काय बोलणार तुम्ही? डिप्रेशन. बघा, त्या लहान बाळाला काही समजत पण नाही. आणि सगळा दोष त्याच्यावरती. बिचारा मनवित, बिचारा निरागच झोपलेला आहे रे. आणि ही त्याच्यावर ब्लेमिंग टाकते सर्व. काय करणार? नाही, 12 नाही वाजला. ड्रायव्हिंग करतोय. रितेश पाटील गाडी चालवतोय. आणि मनवित आता उठलेला आहे. आता आम्ही थोड्या वेळातच जो मुंबई गोवा महामार्ग आहे ना तो आम्ही सोडणार आहे आता. आणि आम्ही आता पोहोचू तिथे रायगडावर. आणि बघू पुढे काय होतं काय नाही. पुढे काहीच नाही होणार आहे पुढे. बट तरी मी आता रितेश असं सांगतोय की घाट खूप डेंजर आहे. असं आहे की डायरेक्ट गिरगर्दन घाट आहे असं तो सांगतोय. आता बघू. आम्ही पण खूप एक्साइटमेंट झाली. काजल पण घाबरली थोडीशी, कसं आहे काय आहे. तर बघूया आता ड्रायव्हिंग कसं करतोय तर रितेश तिथं. आणि गार गाडी चालणार आहे आता पण गाडी आमची तशीच चालते. गार ते बघा, आता पण गाडी आमची तशीच चालते. ठीक आहे, बघूया आता काय होतं काय नाही. काय बोलणार तू? हाय का काय बोल? Please like, share and subscribe. वा
का तुमचं? ते अजून डिसाईड व्हायचं बाकी आहे. बट जसं ब्लॉग येईल ना तर तुम्हाला समजेल की आम्ही चॅनलचं नाव काय ठेवलेलं आहे ते. सो ते येईलच लवकरच ते पण होणार आहे. ठीक आहे बाबा काय म्हणू काय आहे? कसला आवाज आहे तुला? बू 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 बू. ट्रॅफिक लागली आणि मनू हसतोय. ही ही. मनू का हसते ते मनूलाच माहिती, पण मनू हसतोय. मनू काय हसतोय तू? काय हसतोय तू? काय आठवतंय तुला? काय आठवतंय? आईच रितेश भाऊंच्या कृपेमुळे आम्ही आता माझ्यावर टाकला. 8 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आणि रितेश भाऊ बोलले होते की ना मला माहिती आहे, मी असं बोललोच नाही. मी मॅप बंद करून दिला. मी असं बोललोच नाही. आणि आम्ही आता 8 किलोमीटर पुढे येऊन आम्ही परत आता रिटर्न चाललेलो आहे. गलत अफवा पसराई जा रही है. आम्ही तब्बल 7.5 किलोमीटर पुढे आलेलो आहे. वा म्हणजे भाई वा. आणि आम्ही आधी त्या लेनला होतो, आता आम्ही आता युटर्न मारून आम्ही ह्या लेनला आलेलो आहे. आणि आम्ही आता परत मुंबईत चाललेलो आहे. झालं आमची ट्रिप. ठीक आहे, धन्यवाद. 8 किलोमीटर नाही, 13 किलोमीटर पुढे गेलो होतो आम्ही. 13 किलोमीटर आता परत 13 किलोमीटर परत मागे चाललोय. आणि इथेच इथं रायगडावरती कमीत कमी 7 ते 8 वेळेस जाऊन आलेला आहे. आणि तो बोलला मला रस्ता माहिती आहे. सब माझ्याकडे टाकला सगळं. तुम्ही सगळी चुकी तुमची आहे. चुकी तुमची नाही, एकदम मोठी कमान आहे. एकदम मोठी कमान आहे. ती कमान शोधत आम्ही चाललोय पुढे. 12 किलोमीटर पुढे घेऊन गेला. बोलतो एवढा दूर नव्हती, मॅप लावला तर ते 12 किलोमीटर मागच आहे. चाललोय आता रिटर्न. सगळं माझ्याकडे टाकला. गुड. विचार त्याच्यावर धडकत आहे. काहीच 12 किलोमीटर मागे येऊन फायनली आम्ही एंट्री करतोय आता. वा रितेश वा, प्राऊड ऑफ यू. थँक्यू कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल. ठीक आहे, आता इथून आहे 15-20 किलोमीटर आहे. आणि मग त्यानंतर खाली आम्ही रोपवेजवळ आम्ही तिथं थांबणार आहे. तर बघू आता घाट लागणार आहे तर तिथं कसं रितेश गाडी चालवतो. हा घाट चालू झालेला आहे आणि हा घाट आहे. ओके, हा घाट आहे गाईच. हा घाट आहे. ठीक आहे. अरे बापरे, घाटामध्ये काय? ही सगळी वस्ती, इथं गाव पण आहे आणि हा घाट आहे. तामणे गाव लागलेलं आहे आम्हाला. पावसाळ्यात खरंच खूप भारी असेल इकडे. आता थोडंसं उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे थोडंसं लिटिल बिट नाही, खूपच जास्त पानं. काहीच घाट चालू झालाय वाटतं. घाट तर काहीच नाही आहे. गिरगिर्दन घाट आहे डायरेक्ट. गार. अरे बापरे, किती डेंजरस टर्न आहे बघा काहीच. बघा तुम्ही, बघू शकता तुम्ही घाटामधला टर्न आहे. मला असं वाटते घाट चालू झालेला आहे. हा घाट आहे काहीच. हा घाट आहे बघा तुम्ही. जेव्हा घाट येईल तेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करणार नाही वाटतं. आणि हा घाट आहे. पाऊस नसल्यामुळे ना खूप काही चेंजेस झाले तिकडे, नाही का रे?
अरे रितेश, हा? काय वाटतं तुला पाऊस नसल्यामुळे किती काय चेंजेस वाटत आहेत? रस्ते सुकलेत, पहिले ओले होते. रस्ते सुकलेत आणि झाडं, ते बी सुकलेत. झाडांचे पानं पण गळालेले आहेत. जोर गाव आहे जोर. गाईच घाट लागला होता आम्हाला, त्याच्यामध्ये माझा चष्मा खाली पडतोय. बट डेंजर होता, टर्न होता खरंच, होता टर्न. माझा चष्मा पण खाली पडत होता खरंच. थांबा नको ना, तो उठून जाईल. झोपला का तो? त्याला असं चालूच ठेवावं लागेल. संपला का घाट आता? एक कमी शूट चालू केला आणि तेव्हा घाट संपून गेला. हाय बघा पुढे बघा, आहे का? बघा कसं खतरनाक आहे. काहीच आता असं वाटतं एकदम डेंजर आहे. इथली चढण बघा तुम्ही फक्त. आणि रितेश एक स्किल ड्रायव्हर असल्यामुळे आम्हाला तेवढं टेन्शन नाही आहे. बघा गाईस किती मोठी चढण आहे. थर्डवर टाकली रितेशने. रितेशला मानावं लागेल. जितना खींच सकते उतना खींच लेने का, बाद में चेंज कर देने का. घाट समाप्त झालेला आहे. नाही नाही घाट आहे. नाही नाही. मी जेव्हा मोबाईल चार्जिंग लावला होता ना तेव्हा 47% होता आणि आता चार्जिंग स्टार्ट झाली आहे आणि 43% आहे. चढान बघा, चढान. कुठे? खरंच त्या काळामध्ये हा जो रस्ता आपल्याला आज भेटलेला आहे म्हणून आपल्याला आपली गाडी इझी चढू शकते. पण त्या काळामध्ये एवढा लांब जाणं, ते पण फक्त घोडे किंवा आपले दुसरे काही असतील त्या काळामधले असे वाहनं घेऊन सण एवढ्यावर चढणं खूप जिद्दीचं काम आहे. खरंच आहे. आपल्याला गाडीवरती जातो म्हणून आपण सहज हे अनुभवू शकतो. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत रितेश नावाचा एक स्किल ड्रायव्हर आहे ज्याच्याकडे ना येलो कलरची जी हे असते ना नंबर प्लेट, तिचं सुद्धा लायसन आहे. त्याच्यामुळे आम्हाला टेन्शनच नाही. हे जे असतं ना, आय थिंक पाणी अडवण्यासाठी केलेलं आहे वाटतं ना. इकडे घाट संपल्यानंतर थोडं मध्ये आम्हाला एक गाव पण लागलेलं आहे. घाट संपला नाही अजून. रूम्स वगैरेची पण इथे सोय आहे. आपल्याला जर काही नाश्ता वगैरे करायचा असेल ना तर आपण इथं करू शकतो. बट आम्ही जेवण करून आलो आहे, सोबत घेऊन पण आलोय आणि काजलने खाऊन पण घेतलेले आहे. ग्रामपंचायत पण इथं या गावाची. हा व्ह्यू खरंच बघण्यासारखा आहे. जर पावसाळा असता ना तर इथं थांबल्यानंतर खूप भारी वाटलं. टर्न बघा गाईस कसा आहे. फुल म्हणजे एकदम, जर इथं गाडी चालवायची म्हटली ना एकदम प्रॉपर स्किल ड्रायव्हर पाहिजे, नाही तर खूप डेंजर आहे. जसं की रितेश पाटील. हे बघा डायरेक्ट घाट बोलतो इसा घाट, तसा विषय डायरेक्ट. हे बघा गाईस, वॉट अ टर्न. 0 डिग्री डायरेक्ट 0 डिग्री. रितेश हे तर मुमकिन आहे असा विषय डायरेक्ट. मजा येते. पोचलोय आता आणि जशी एंट्री केली ना तर तुम्हाला इथंच पार्किंग दिसेल. पार्किंगमध्ये इकडे अशी ब्ल्यू कलरची टाकी, इथं रायगड रोपवे लिहिलेलं आहे. त्याच्यासमोरच तुम्हाला पार्किंग भेटेल. आणि हे इकडे रोपवेचं इथं ऑफिस आहे आणि तिकडे वरती बघू शकता
इकडे एवढ्या वरती जायचं आहे आपल्याला रोपवेने. आता आम्ही तिकडे जातो, तिकीट वगैरे काढतो आणि मग बघतो पुढे. गाईज रोपवेच्या ठिकाणी वरून पार्सल आलेलं आहे काहीतरी, काय आहे काय माहिती. कसलं तरी स्टँड आहे, कूलरचं स्टँड आहे ती ना, कूलरचं स्टँड आहे आणि एक काय आहे काय माहिती. आणि त्याच्या मागे एक्झॅक्ट रोप येतोय. एक वर हां एक जात आहे वरती आणि एक जो ब्ल्यूवाला तो येतोय. तिचं नाव तर त्याच्यावर रायगडच लिहिलेलं आहे. पोचलो इथं रोपवेच्या ठिकाणी का? नाही आता इथं लागलं जातं ना, उंच आहे. 1 2 3 4 ओके. आलं तर सो आम्ही आता जातो तिथं आणि बघतो तिकीट वगैरे काढून. चलो बाय बाय. सो इथून असा एंट्री गेट आहे आणि इथनं मध्ये यायचं. मध्ये येऊन समोर दिले प्रवेशद्वार. मसाला काकडी आहे, ताक आहे. इकडे प्रवेशद्वार आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट काढायला आहे. रिटर्न तिकीटचं पण वेगळी सुविधा आहे. जाण्याची इकडे तिकीट ऑफिस आहे. फॉर्मच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी इथं फॉर्म आहे. एक फॉर्म आपल्याला फिल करावा लागतो. जर तुमच्याकडे पेन नसेल तर ह्या टेबलच्या एक्झॅक्ट खाली ना इथं पेन लावलेला आहे, तुम्हाला इथून पेन भेटेल. हो तिकीट ऑफिस आणि इथं पेमेंट करायचं. हो अशा पद्धतीचं तिकीट असतं. एका जणाची राऊंड ट्रिप जर आपल्याला घ्यायचं असेल तर 325 रुपीज चार्जेस आहेत तिकिटानंतर. एंट्री करायची अशी आणि मग एंट्री करून आम्ही आता चाललो आहे मध्ये. अशी एंट्री करायची पुढे. आमची रोपवे एवढा हा बाबा हा ही आमची रोपवे आणि आम्ही जाणार आहे वरती त्या साईडला. ठीक आहे आम्ही बसून बघतो आता. आणि मामा स्प्रिंगसारखा उड्या मारतोय. मामाकडे जायचं होतं ना, मामा सांभाळतो आता. बॅग काढतो ना बाबा मी. इकडे महाराजांची मूर्ती पण आहे आणि इथं वरती रायगड रोपवे. कसा मग पलटी झाला मस्त खतरनाक पलटी झाला. या मायला किती हवा गया. त्याला गरम होत आहे. हवा काय बापे हवा. डिगी 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 डिगी. या रोपवेला नाव दिलेलं आहे रायगड रज्जुरथ रोपवे. स्टार्ट झालेली या ठिकाणी. बघ मनू, पासवर्ड टाक ना. मनू स्टार्ट झालं बेटा. स्नॅप पण टाका ना तुला. डिगी 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 डिगी. त्याच्यातून ते काजल दिला नाही. काजल त्याच्यात देते का बाबा. चाललो वलती वलती चाललो. डिगी 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 डिगी. हवा चालू झाली होता. हो बापरे हवा चालू आहे. हो काही मोबाईल व्यवस्थित पकडा नाही वांदे होऊन जातील. बस बस बस. कुठे चालला मनू? म्हणून चालला फिरायला. म्हणून चालला फिरायला फिरायला फिरायला. म्हणून चालला फिरायला. म्हणून चालला फिरायला. काही मला स्नॅप टाक का फोन करतो. बहुत मजा आ रहा है. बहुत मजा आ रहा है गाइस. हा बस 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 बस. रोपेवर हो एकदम रिलॅक्स वाटतंय. काय एवढं हे नाही. मनीत रडतोय. फक्त 10 पायऱ्या चढलोय आम्ही आणि आमची हालत झाली. आमचा मोहरा जास्त चढेल तुझ्यापेक्षा.
मनूची सिक्युरिटी टाईट आहे. मनू एन्जॉय करतोय. अरे बा, आमची छाता कसा तरी उडतोय. उसके बाद किले के वर कोण आहे? पेशवा. गडाची इसके अंदर कैदी कोण आहे? असं मध्ये मध्ये आहेत ना जे कमरेज, आपण त्यांना कमरेज म्हणू आता, मल वगैरे असतात असे इथं बनवलेले आहेत. बट ते आता काळाच्या याने थोडंसं हे झालंय. अबे हे इथं राणी बसा आहे, त्यांचे इथं महल आहेत. मध्ये मध्ये असतील ते. जाऊ शकतो आतमध्ये. हा माहिती ना. जय जय भवानी, जय शिवाजी. ये महाराज का एंट्री गेट था नगार खाना. इस कॉफी करके मुंबई के हेडअप नियम बनवाए थे. ये नगार खाना, इसके ऊपर नगार करे बजने के बाद किले का मेन गेट महादेव बना. कारण की मनीत रडत होता आणि मग मनीतचं चालू आहे आता तो झोपून जाईल. मग आम्ही अजून आता पुढे जाऊ. बरोबर आहे का रितेश? तर काहीच आम्ही आता निघालो आहे महाराजांच्या समाधीकडे जाण्यासाठी. आणि समाधी लांब आहे खूप. त्या तिकडे दिसते का तुम्हाला? बघा, त्या तिकडे समाधी आहे आणि आम्ही आता इकडनं चाललो आहे पाय पाय. 4-5 महिने. मनीची फुल VIP ट्रीटमेंट चालू आहे इथं. मनीला टेन्शन नाही, मनी झोपला आहे आणि मस्त छत्री बित्रीमध्ये त्याला एवढा कडक उन्हात पण आम्ही घेऊन चाललेलो आहे, काय टेन्शन नाही. ते इथं सगळं बाजारपेठ आहे, जे त्या काळामध्ये जे बाजारपेठ भरायचेत ना, ते बघा नागाची पट्टी बघा. शॉप वगैरे आपण म्हणतो, हे सगळे शॉप बघा नागाची पट्टी. म्हणजे काय आहे? एकाच इथे ते नको विचारतो. ते कसं माहिती का, त्या काळाचं काहीतरी scene. अर्धी मंदिर आम्ही पार केलेली आहे आणि मनू बेबी झोपलेला आहे. आता बघू, गड भारी वाटतोय आणि चढायला पण मजा येते. मामा खंबीर तर भाचा नो टेन्शन. काय झालं गोवाला मॅडम? थकून गेला तुम्ही? हां, तुला बोलतोय मी कधीपासून. मनू कशा कशा असतो? थोडा तो खाली सुद्धा चिकन थोडा डोकं पाशी पिंडा तेवढ्याच्यात काढणार. घे पुढे घे. वो अच्छा, चला. खूप गर्दी असते, खूप. नाव द्या, लोक पाय ठेवून जातील.
आपल्या महादेवाच्या मंदिरासमोर एक्झॅक्ट महाराजांची समाधी आहे आणि हिरोजीकर इंदुरीकर यांनी प्रवेशद्वार वगैरे उभारलेले आणि महाराजांच्या समाधीच्या इकडे किल्ल्याचा एंड पण होतो. ताई त्याला असं वरती घे ना सर, एकदम प्रॉपर असं वरती घे. बाबा बाबा दादा महाराज बघ, महाराज महाराज महाराज. आईडी जरूर है. एक दिन वो चेक कर रहा था. अच्छा वो खुद से पढ़ रहा था. कोई आदमी आया लेने के लिए टिकट, खुद से पढ़ रहा था. वो मेरे को बताने की जरूरत नहीं कौन से विभाग का. हाँ ये गवर्नमेंट की टिकट लेनी. पकड़ लो ताई, पकड़ लो ताई. आप उसे तो पहले नहीं जाती होगी, वो तो पहले जाती होगी. पहले जाता है उसको ना उधर से डर नहीं रहता है कि हम लोग आते थे ना, सर नीचे उतर गए, सर उतर के जाएंगे कहाँ. 4 बजे बाद 4 बजे जाती है. हाँ वही तो. वो 4 से 45 में वो ड्यूटी जाती है. डेंजर काम. व्हिडिओ कॉल झाली. उधर भी आईडी चेक करेगा. दुसरं काय नाव. गणपत तुझे में उसको पसंद ही नहीं आता कुछ. हर एक नुस्ख निकालते कोई हैं. बोलता है कि वो चेंज हो जाएगा इधर वो नहीं है. एक आई वाले तू नहीं डरेगा, तू तो- ये भी संदीप ने भी अरे कशाला बघते मग ऍक्टिंग करते. अरे बघती मला बाबा चला आता उतरलो आपण खाली. उतरलो. ऑस्करवाडी मिसळची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे. आम्ही थांबलो आता ऑस्करवाडीला आणि मना खेळतोय बॅक टू आमची मुंबई. हे काय रे एअरपोर्ट आहे का? हो एअरपोर्ट आहे. तर सगळे उभे असतात एरोप्लेन बघायला. तर काहीच आता मला एक गोष्ट दिसली आहे. या गाड्यावरती खूप भारी लिहिलेलं आहे. ही जी ऑटो चालली ना पुढची हिच्यावर बघा काय लिहिलेलं आहे. अबे तो पळाला दिसत नाही आपल्या ब्लॉग मध्ये. बघा दोंडू बघा गेला तो. अरे यार याच्यामुळे नाही होणार आता. शे मामा बी लवकर काढत नाही.